विधान परिषदेचं राजकारण तापलं। मतं फुटू नये म्हणून सर्व पक्षांच्या हालचाली। 4 पक्षातील आमदारांच्या बैठका। पवार गट सोडून सर्व पक्षांच्या आमदारांची हॉटेलवारी। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार। तर सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी। शिंदे गटाचे आमदार हॉटेल ताज लंचमध्ये थोड्याच वेळात शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार। शिंदेना समर्थन देणाऱ्या आमदारांचंही हॉटेलमध्ये बुकिंग। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार द ललितमध्ये राहणार। आपली मतं फुटणार नाही, आमदारांवर माझा विश्वास। बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांचं स्नेहभोजन। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 तारखेपर्यंत सर्व आमदार आयटीसी हॉटेलमध्ये राहणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 23 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अजित पवार प्रकरणाची सुनावणी होणार। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित सुनावणीची शक्यता। जरांगेंच्या बीडमधील रॅलीला परवानगी, सभेला नाही। रॅलीच्या पार्श्वभूमीवर उद्या शाळांना सुट्टी। सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काहींचा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न। मंत्री धनंजय मुंडेंचा आरोप। तर बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही। जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। मराठा ओबीसी आरक्षणावरून मवियाचा सर्वपक्ष बैठकीवर बहिष्कार। विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली। विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा मवियावर हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का? पाणी नाका तोंडाशी आल्यावर विरोधकांची आठवण झाली। सर्वपक्षीय बैठकीवरून वडेट्टीवारांचा हल्लाबोल। तर विरोधकांचा बोलवता धनी कोण? शिलारांचा शरद पवारांकडे निशाणा। मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब। आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदतवाढ। सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी। वरळी हिटांतरण प्रकरणी आरोपी मिहीर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातानंतर दाढी आणि केस कापून मिहीरचा बचावाचा प्रयत्न। तर मिहीरचे वडील राजेश शहांची शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी। झिम्बाब्वे विरुद्धातील तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 23 धावांनी शानदार विजय। मालिकेत 2-1 ने भारतीय संघाची आघाडी। शुभमान सुंदरची चमकदार कामगिरी।